रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे जी आता ईश्वरी आहे आणि जो अर्णव आहे त्यांना मारण्याचा जो आता इकडे प्लॅन बनवला ना राकेशने, तो सर्व प्लॅन फ्लॉप होतो। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सगळं काही बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर इकडे आपण पाहिलं आहे की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण स्पर्धेसाठी जायला निघालेले आहेत आणि आता स्पर्धेसाठी जात असताना इकडे आता ईशू ही अर्णवला म्हणत असते, सर मी ना खूप एक्सायटेड आहे। तर दुसऱ्या बाजूला जी वल्लरी असते ती सुद्धा जाणार असते ना स्पर्धेला, पण तिला सौदामिनीने फोन करून सांगितलेलं असतं की तू त्यांच्याबरोबर कुठेही जाऊ नकोस कारण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं। त्यावेळी मग ती म्हणते ठीक आहे, आफ्टर ऑल आपण एक टीम आहोत, मग जर टीम आहे तर टीमवर्क तर ठेवावं लागेलच ना, चालेल। आणि मग त्याच्यानंतर आता ताबडतोब सौदामिनी फोन कट करून टाकते। त्यानंतर मग त्या दोघीजणी आता एका रँडम ठिकाणी भेटतात आणि मग आता सौदामिनीला वल्लरी विचारते की काय काम होतं, का बोलवलं। त्यावेळी सौदामिनी सांगत असते की ती जी ईश्वरी आणि अर्णव आहेत ना त्यांचा आजचा दिवस शेवटचा करायचा असा राकेशचा प्लॅन आहे। त्याबरोबर मग वल्लरी म्हणते म्हणजे त्यावर सौदामिनी म्हणत असते की राकेश आज पोलीस स्टेशनमधून सुटणार आहे काही ना काहीतरी कारण काढून आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहेत। तर त्यामधल्या हॉस्पिटलच्या वाटेवरती तो असं काहीतरी करणार आहे आणि तिकडनं पळ काढणार आहे की तो पळ काढून तिकडनं येणार आहे। मग मी तिकडे गाडी घेऊन थांबायचं, त्याला गाडीत घ्यायचं आणि त्याला गाडीत घेऊन मी स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत आणायचं। तिकडे आल्याच्या नंतर मग तो त्या ईश्वरी अर्णवला आधीच संपवण्याचं पूर्ण काम करून आलेला असणार आहे। रस्त्यात आता ईश्वरी अर्णवच्या गाडीत कुठेतरी तो बॉम्ब लावणार आहे असं वगैरे त्याने प्लॅन केलं आहे। वल्लरी म्हणत असते की वा, नाही म्हणजे जर खरोखर यावेळी तरी त्या राकेशने इनिशिएटिव्ह घेतले तर बरं होईल, नाही म्हणजे आपण तर आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करून झालेत पण आपले प्रयत्न काही यशस्वी होत नाही आहेत ना। तर दुसऱ्या बाजूला जो राकेश असतो त्याला आता खूप काहीतरी त्रास होतोय, तो खूप आजारी आहे वगैरे असं त्याने नाटक केलं आहे। आता त्याने हे नाटक केल्याच्या नंतर मग ताबडतोब त्याला जे पोलीस असतात ते दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवतात। ॲम्ब्युलन्समध्ये घालून राकेशला दवाखान्यात नेत असताना त्याच ठिकाणी आता राकेश हा ताबडतोब ॲक्टिंग करतो की त्याला खूप त्रास होतोय। मग डॉक्टर आणखीन त्याला तपासायला पुढे जातात। तर त्यावेळी राकेश भूम करत उठतो आणि त्या लोकांना चाकू दाखवतो आणि म्हणतो मला सोडा नाहीतर मी काय करेन मला माहीत नाही, आणि स्वतःची सुटका करून घेतो। तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण चाललेले असतात आणि त्याच वेळी आता इकडे जी ईश्वरी असते ती अर्णवला म्हणत असते, सर तुम्हाला काय वाटतं आपण हे पूजापाठ केलो आहे मग त्याच्यानंतर आपण आता जिंकू शकतो का। त्यावर अर्णव म्हणत असतो, डोंट वरी मिस इंदौर, आपण नक्की जिंकणार म्हणजे जिंकणार, माझी पक्का खात्री आहे। त्यावेळी ईशू म्हणत असते, सर काय हो अचानक मध्येच गाडी का थांबवली। अर्णव हा काही उत्तर देत नाही। ईशू म्हणते, सर अहो काय झालं, का थांबवलीत गाडी। त्यावेळी अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर अगं मलासुद्धा काही कळत नाही आहे, नाही म्हणजे ॲक्च्युली गाडी बंद पडली, चल खाली उतरून बघूया। ईशू आणि अर्णव दोघंजण खाली उतरतात। खाली उतरल्याच्या नंतर मग आता अर्णव हा गाडीमध्ये काय बिघाड झाला आहे हे बघण्यासाठी गाडी उघडतो, पण आता गाडीला नेमकं काय झालं आहे हे त्याच्याही लक्षात येत नसतं। आता जर गाडी दुरुस्त झाली नाही तर आपल्याला स्पर्धेला जायला उशीर होईल मिस इंदौर, काहीतरी तर करायला हवंच ना आपण, असं अर्णव म्हणतो। ईशू म्हणते, सर आपण एक काम करू, आपण लिफ्ट घेऊया कोणाकडनं तरी आणि जाऊया। अर्णव आणि ईशू मग दोघंही जण ठरवतात की हां आपण लिफ्ट घेऊया। अर्णव गाडी लॉक करू लागतो, तर आता तो लॉक गाडी करतो आणि त्यानंतर ते लिफ्ट बघायला जरा पुढे सरसावतात। त्याचवेळी राकेश त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करतच असतो, तो पोहोचलेला असतो तिथे। आणि मग आता इकडे वल्लरी तर असतेच राकेशला ईशू अर्णव कुठे पोहोचले ते सांगायला, त्यामुळे तिने सुद्धा राकेशला तेच लोकेशन सांगितलेलं असतं। त्यानंतर राकेश बघतो तर काय, ईश्वरी अर्णव रस्त्यामध्ये थांबलेले आहेत आणि ते पुढे काहीतरी बोलत आहेत। तोपर्यंतच आपल्याकडे संधी आहे, तोपर्यंत आपण आता
ताबडतोब एक काम करू शकतो, ते म्हणजे आपण आता यांच्या गाडीमध्ये तो बॉम्ब फिक्स करू शकतो. त्यानंतर राकेश पुढे सरसावतो आणि इशू व अर्णवच्या गाडीमध्ये बॉम्ब फिट करतो आणि म्हणत असतो, ईश्वरी, अर्णव, आता फक्त काही वेळेची कसरत आहे आणि काही वेळानंतर तुम्ही दोघं कायमचे देवाला प्रिय व्हाल. कायमचे तुम्ही दोघंही जण हे घर सोडून निघून जाल. आतापर्यंत तुम्ही खूप काही केलं आहे ना, पण आता सगळं संपवून टाकायचं आहे. आता तुमचं सर्व वाया जाणार. सात्विक फॅशन्स, तुमचं आणखीन जे काही आहे ना वैभव, ते सगळं मी लुबाडणार, मी लुटणार. त्यानंतर मग इकडे इशू आणि अर्णव ह्या दोघांनाही लिफ्ट मिळत नसते. बऱ्याच वेळानंतर त्यांना फायनली लिफ्ट मिळते. दोघंजणं त्या गाडीमध्ये बसून सात्विक फॅशनच्या तर्फे जिथे कॉम्पिटिशन असते त्या ठिकाणी फायनली पोहोचतात. इशू अर्णवला म्हणते, सर, आपल्याला खूप उशीर झाला आहे, पण घेतील ना आता आपल्याला? त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, आपण एकदम परफेक्ट टायमावर आहोत, त्यामुळे घेतील, तू चल. आता ते दोघं चाललेले असतात. इतक्यात इशूला वल्लरी आणि आता सौदामिनी दोघी एकत्र गाडीतून उतरताना दिसतात. इशू म्हणते, सर सर सर, त्या तर मामी आहेत ना, मग त्या सौदामिनीजींबरोबर काय करतात? त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, चल, ते सगळं आपण नंतर बघू. तर दुसऱ्या बाजूला घरातले जे सगळे असतात ते आकाश, नम्रता, त्याचबरोबर मामा, मामी, आजी, अंजली हे सगळेजण काळजीत असतात की अजून ईश्वरी आणि अर्णव पोहोचले कसे नाही. जर अजून हे आले नाही तर मग पुढे कसं व्हायचं यांचं वगैरे वगैरे. पण तोपर्यंतच त्या स्पर्धेमध्ये इशू आणि अर्णवची एंट्री होते. इशू आणि अर्णवला बघून मग घरातले म्हणतात की आता कुठेतरी जाऊन आम्हाला बरं वाटतंय. दादा, अरे यायला किती उशीर लावलास? त्यावेळी आजीसुद्धा म्हणत असते, नाहीतर काय चिंटू, अरे कधीपासून आम्ही सगळेच तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो. बरं, चला आता लवकर ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटी असतील शेवटच्या राऊंडच्या, त्या दोघांनीही पूर्ण करून घ्या. आणि हो, आज शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे अगदी उत्तम खेळा आणि छान जिंकूनच दाखवा. काही झालं तरी आपल्यालाच ही स्पर्धा जिंकायची. ही स्पर्धा जिंकलात तर आणि तरच फक्त माझ्या सात्विकाचं नाव, माझ्या सात्विकाचं अस्तित्व तुम्हाला परत मिळवता येणार आहे. त्यामुळे काहीही करा, काहीही, पण ही स्पर्धा जिंका म्हणजे जिंकाच. चिंटू, मला माहिती आहे की तू तुझ्या आईच्या नावासाठी काहीही करू शकतोस, पण आज तू तुझ्या सर्व शक्ती पणाला लाव. ईश्वरी आहेच तू त्याच्याबरोबर, मला माहिती आहे, पण आज दोघांनी एकमेकांना खूप समजून घ्या आणि एकमेकांची साथ द्या. तुम्ही दोघांनी खूप छान प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे तुम्ही जिंकणार हे मला माहिती आहे. त्याबरोबर मामासुद्धा इशू आणि अर्णवला चेअरअप करत म्हणतो की हो, अगदी खरं बोलते आई, तुम्ही दोघांनी ना खूप मेहनत केली आहे, खूप मनापासून, त्यामुळे विजयी तुमचाच असणार. त्यावेळी मग आता हे ऐकून नम्रताला राग येतो. नम्रता आकाशच्या कानात पुटपुटते, मग आपण काय केलं आहे आकाश? मेहनत जर सगळी फक्त ह्या दोघांनीच केली आहे तर आपण सुद्धा मेहनतच करत होतो ना, ते दिसलं नाही का घरच्यांना? त्यावेळी आकाश म्हणत असतो, हे बघ नम्रता, प्रत्येक वेळी वाईट वाटूनच घ्यायला हवं असं काही नाही आहे, चल. आणि मग ते लोक तिकडनं जातात. तर इकडे इशू ही जरा काळजीत असते. अर्णव ही गोष्ट नोटीस करतो. तो तिला विचारतो, मिस इंदौर, काय झालं? तू एवढी टेन्स का दिसतेस? त्यावर इशू म्हणते, अहो, टेन्स नाही दिसणार तर कशी दिसणार? अहो, आज स्पर्धेचा शेवटचा टप्पा आहे आणि आज नंतर मग ह्या स्पर्धेचा सगळा फायनल निकाल लागणार. अहो, जर मी नाही जिंकले शेवटचा राऊंड तर काय होईल? माझ्यापेक्षा जर कोणी उत्तम करून दाखवलं परफॉर्मन्स तर काय होईल? या सर्व विचारांनी मनात एक काळजीचं कारण निर्माण केलं. म्हणजे कुठेतरी जाऊन भीती वाटते असं म्हणतात ना, तसं काहीतरी होतं. काय करू, काही सुचत नाही आहे. अर्णव म्हणतो, त्या भीतीच्या तलावाला पहिलं तर सुकवून टाक. मिस इंदौर, अगं असं काय करतेस तू? तू किती छान डान्स करतेस. तू काळजी करू नको, घाबरू नको, चल स्टेजवर. इशू, अर्णव आणि बाकीचे सगळे कपल स्टेजवर पोहोचतात. आता वल्लरी त्यापर्यंत तिथे पोहोचलेली असते. आता वल्लरी तिकडे येते आणि बघते तर काय, ईश्वरी आणि अर्णवसुद्धा स्टेजवरती आहेत. ईश्वरी आणि अर्णवला स्टेजवर पाहून तिला खूप मोठा धक्काच बसतो. ती विचार करते, हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी गफलत आहे, काहीतरी गडबड आहे, पण नेमकी काय ते शोधून काढलंच पाहिजे. मग वल्लरी ताबडतोब लगेचच आता फोन करू लागते इकडे सौदामिनी देशमुखला. आता बराच वेळ सौदामिनीला कॉल केल्यानंतर सौदामिनीने फोन न उचलल्यामुळे ती विचार करते की मी आणखीन कोणाला तरी फोन करायला हवा. मग आता जी वल्लरी असते ती आता
पुन्हा पुन्हा सौदामिनीला फोन करू लागते. आता ती सौदामिनीला फोन करते. सौदामिनी फोन उचलते आणि बोल बोल काय महत्त्वाचं आहे, आता मिळाली ना तुझ्या मनासारखी गुड न्यूज असं म्हणते. त्यावेळी मग वल्लरी म्हणते, अहो कशाची गुड न्यूज आणि कशाचं काय, हे ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण एकदम ठणठणीत आहेत आणि माझ्यासमोर स्पर्धेतसुद्धा उभे आहेत. उलट आपणच तोंडघाशी पडलो. आपण यांचा जीव घेण्यासाठी रचलेला ट्रॅपसुद्धा फसलाय. आपण पुन्हा काहीही करू शकलेलो नाही आहोत, कळतंय का तुम्हाला. त्यावेळी मग वल्लरी ही म्हणत असते, अहो बोला ना काहीतरी सौदामिनी, काहीतरी बोला. त्याबरोबर सौदामिनी म्हणत असते की हे कसं शक्य आहे, अहो त्या राकेशने एवढा फुलप्रूफ प्लॅन बनवला होता. त्याने स्वतः ईश्वरी आणि अर्णवच्या गाडीमध्ये स्वतःच्या हाताने बॉम्ब लावला होता. मग गाडी फुटली कशी नाही, आता ह्या दोघींना तर माहीतच नाही. ज्या गाडीत बॉम्ब लावला होता त्या गाडीतून ईश्वरी अर्णव दुसऱ्या गाडीत बसून इकडे आलेत ते, त्यामुळे यांना हेच वाटतं आहे की ईश्वरी अर्णवचं वाईट काही झालं कसं नाही. मग सौदामिनी म्हणते की नक्कीच त्या राकेशने काहीतरी गडबड केलेली असणार, काहीतरी हलगर्जीपणा आपल्याला त्याचा नडलेला आहे. काळजी करू नका, मी जाऊन त्याच्याशी बोलते किंवा फोनच करते. सौदामिनी वल्लरीचा फोन पटकन कट करते आणि आता ती विचार करते, एक काम सांगितलं होतं या राकेशला, पण ते सुद्धा याला जमलेलं नाही आहे, आता याच्याशी बोलायला हवं. मग सौदामिनी राकेशला कॉल करते आणि राकेशवरती फ्रस्ट्रेशन काढायला सुरुवात करते. ती म्हणत असते, काय रे तुला कळत नाही का, अक्कल नाही का, बिंडोक बावळट आहेस का तू, अरे मूर्खा तुझ्यामुळे माझं केवढं मोठं नुकसान झालं आहे, दिसतंय का तुला, अरे गाढवा तू म्हणालास की तू त्या ईश्वरी अर्णवचा कायमचा खेळ खंडोबा करून टाकलायस म्हणून, पण तसं काही झालेलं नाही आहे, कळलं. त्यावेळी मग राकेश म्हणत असतो की हो हे कसं शक्य आहे, मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब फिट करून आलो होतो, त्यामुळे त्या दोघांचं जगणं नामुमकिन आहे. त्या दोघांनी जिवंत बाहेर येणं शक्य आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. त्यामुळे तुम्ही आता थोडा वेळ धीर धरा, थोड्या वेळानंतर टी व्हीवर आपोआप बातम्या फिरू लागतील. सुप्रसिद्ध बिझनेसमन, सुप्रसिद्ध उद्योजक श्री अर्णवराजे शिर्के यांचा आघातिक मृत्यू. त्याबरोबर मग आता राकेश याला पोलीस म्हणतात की हे बघ तू मूर्खपणा तुझं चालू ठेव, पण तू म्हणतोयस ना तसं काही घडलेलं नाही आहे, समजलं ना. त्याच्यानंतर मग आता जे ईश्वरी आणि अर्णव असतात ते तिकडनं स्पर्धेमध्ये पोहोचलेले असतात, तर दुसऱ्या बाजूला इकडे राकेशची मात्र खूप चिडचिड होत असते. राकेश विचार करतो की या सगळ्याला काय अर्थ आहे, नाही म्हणजे माझ्या कुठल्याच कृतीला काहीच फळ येतच नाही आहे ना. म्हणजे आधी तर ही ईश्वरी आणि अर्णव त्या बॉम्बस्फोटमधून सुटले आणि आता तर या सगळ्याचा खापरसुद्धा माझ्यावरच येऊन हे सगळे फोडत आहेत. या सगळ्यामुळे ना मीच फक्त अडकत चाललो आहे, मीच फक्त फसत चाललो आहे. ईश्वरी चिंटुकल्या कुठे आहे एवढं नशीब तुमचं बळावर. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरी आल्याच्यानंतर अर्णव हा सगळ्यांना म्हणत असतो, तर आपण जिंकलो कसं वाटतंय सगळ्यांना. सगळेजण 2-2 शब्द बोलत असतात. अर्णव म्हणत असतो, उद्याच्या उद्या त्या सौदामिनी देशमुख यांचे पैसे आम्ही परत करण्याचा विचार करत आहोत. एकदा का त्यांचे पैसे दिले की मग आपले मॉर्गेज ठेवलेले जे त्यांच्या नावावरती झालेले शेअर्स आहेत ना 50% ते सुद्धा आपण आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत. एकदा का आपण ते शेअर्स आपल्या ताब्यात घेतले की मग ते सौदामिनीचा आपल्या कंपनीशी काहीसुद्धा संबंध नसेल. मला तसंच हवं आहे. काही झालं तरी ही कंपनी हे नाव माझ्या आईचं आहे आणि माझ्या आईच्या अस्तित्वात वाटेकरी मला कधीच चालणार नाही असं अर्णव म्हणतो. त्यानंतर मग इशू म्हणते, सर मुद्दा राहिला. मग अर्णव म्हणतो, हो 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 विचारतच होतो मी, नाहीतर तूच विचार. त्यावर मग इशू म्हणते, मामी मी आणि अर्णव सरांनी दोघांनीही तुम्हाला त्या लावण्याच्या आईसोबत म्हणजेच सौदामिनी देशमुखसोबत पाहिलं आहे. ते सुद्धा आमची स्पर्धा ज्या ठिकाणी होती तिच्या बाहेरच्या बाजूच्या लोकेशनला. पण आम्हाला हे नक्की कळलंच नाही की तुम्ही सौदामिनी देशमुखबरोबर काय करत होता, कारण या स्पर्धेत ती तर आपली अपोनंट आहे आणि शत्रू याच्याशी नेहमी मैत्री करून घ्यायची असते, म्हणजे शत्रू उरतच नाहीत असं वल्लरी म्हणत असते. त्यावेळी मामा हा वल्लरीचा हात धरतो आणि तिला म्हणतो, तुला काय वाटतं तू खोटं नाटक काहीतरी बरळशील आणि आम्ही सगळे तुझ्यावरती विश्वास ठेवू का. नाही, तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे वल्लरी, लक्षात ठेव. तुझं हल्ली काही दिवस काय चाललं आहे ना मी सगळं व्यवस्थित बघतोय, ऑब्झर्व करतोय, फक्त एवढंच मी तुला काही बोलत नाही आहे. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे. खरं तर तो एक मुस्काटच ठेवून देतो वल्लरीच्या आणि म्हणत असतो की हे मी खूप आधी करायला हवं होतं जे आत्ता करतोय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.